थांबा. ही घे तुमची संपत्ती. हा काय बावळटपणा आहे का पुरी? काय बावळटपणा काकू? मी हा कचरा फेकून देते आणि तू गोळा करून परत मला आणून देते. अहो काकू, या 4 बाटल्यांची किंमत किमान 40 रुपये असेल. आणि हो, त्यावरून जास्त असू शकते बरं का. जा घरी, शहाणपणा नको शिकू मला. कोण ग तू? काकू, मी विद्यासागर कन्या प्रशालेची स्वच्छता मॉनिटर. आणि हो, मी एवढी महान किंवा मोठी नाही की मी तुम्हाला शहाणपणा शिकवावा. हो, फक्त एक विनंती करतो, तेवढी ऐकाल? विनंती म्हणतेस ना, मग ठीक आहे, सांग काय सांगतेस. आता तुम्ही या बॉटल रस्त्याच्या नालीच्या कडेला टाकल्या, बरोबर? बरोबर. आता कोणाचा धक्का लागल्यामुळे म्हणा किंवा हवेमुळे म्हणा, या बॉटल नालीत पडतील. आणि जर नालीत पडल्या तर तुम्हाला माहीतच आहे, सहजासहजी या मागे पुढेची काहीच हालचाल होणार नाही. आणि त्यामुळे नालीतलं सगळं सांडपाणी तिथं तळपून रस्त्यावरती येईल. वय होऊ शकतं असं. आणि त्याचा किती दुर्गंध म्हणजे घाण वास येईल, बरोबर ना? बरोबर बरोबर. हे घाण पाणी तुमच्या घरासमोर साचेल. आणि जर हे घरासमोर साचलं तर तुम्हाला माहितीच आहे, त्याचा डास मच्छर होते आणि ते किती आजार पसरवतात ते, बरोबर ना? वय वय आले लक्षात माझ्या. आजारी पडल्यावर दवाखान्यात जाऊन डॉक्टरकडे पैसे खर्च करायचे, त्यापेक्षा असंच झालं ना, मग वर दगड फेकायचा आणि कपाळ मांडून बसायचं की हा दगड आता माझ्या डोक्यात लागेल का. त्यापेक्षा या बॉटल चांगल्याच आहे. एक तर त्यात तुम्ही वापरा किंवा इतरांना वापरायला द्या. पटतंय ना तुम्हाला माझं बोलणं? वय वय पटतंय. काही बाया ह्या बॉटल गोळा करतात ना आणि ते नेऊन विकतात. तर आता ह्याच बॉटलीवरती प्रक्रिया करून त्याचाच पुनर्वापर होतो, म्हणजे झाला ना डबल फायदा. वय वय आले लक्षात, चुकलंच माझं. आता आली ना चूक लक्षात? वय वय. आता माझ्या सोबत म्हणा, मी घाण करणार नाही, मी घाण करू देणार नाही. मी घाण करणार नाही, मी घाण करू देणार नाही. स्वच्छ भारत, सुंदर भारत. जय हिंद. आम्ही विद्यासागर कन्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी तुमच्यासमोर ही नाट्यकृती सादर केली. मी प्रांजली पवार, स्वच्छता मॉनिटरची भूमिका साक्षी वाळकर हिने केली आणि काकूची भूमिका ही कल्याणी ननवरे हिने बजावली आहे. या नाटकात